नमस्कार. मी पूनम मेनन. नाशिक येथील संजय गोराडे या लेखकाची माझी हिरकणी ही कथा मी आज आपल्यासमोर सादर करते. गावाहून भावाचा फोन आला. म्हणे दिमाखी वारली. दिमाखी वारली? ऐकून नकळत डोळे भरून आले होते. दिमाखी, आमची गाय. मामांनी आईला आंदण म्हणून दिलेल्या हरणीचं शेवटचं ईत आणि आमच्या गोठ्यातील शेवटचं जनावर. कधी काळी वडील तिचं धारोष्ण दूध काढायचे आणि सकाळी सकाळी आम्हा भावंडांना एक एक पेला भरून प्यायला द्यायचे. फेसाळलेला तो पांढरा शुभ्र दुधाचा पेला हाताला सकाळच्या बोचऱ्या थंडीत मस्त गरम लागायचा. एका दमात पेलाभर दूध प्यायलं की अंगात एक वेगळीच शक्ती संचारत होती. जिच्या दुधानं आई इतकेच माझ्या शरीराचं भरण पोषण केलं होतं, त्या दाईमाचं शेवटचं दर्शन घेण्याचेही कष्ट मी घेऊ नये, हे खरंच संवेदनशील माणसाचं लक्षण आहे का? स्वतःला प्रश्न करताच माझी मान झुकली होती. गावाला गेलो तेव्हा दिमाखीची आवर्जून चौकशी केली. शेताच्या कडेला हळकुंडी ओहोळाच्या बाजूला एक मोठा खड्डा खोदून त्यात तिला विधिवत पुरलं होतं. तिच्या समाधीचं दर्शन घेताच मनात आठवणींचा गहिवर दाटून आला होता. साधारण 4थीला असेन मी, म्हणजे आमच्या मामाने आम्हाला एक गाय दिली होती. त्याने आईला आंदण म्हणून एक गाय देण्याचं कबूल केलं होतं. तिच्या हयातीत तिने आंदणाची गाय आणली नव्हती. आम्ही थोडे करते झालेलो पाहून मामाने खूपच आग्रह केला. तेव्हा मी जाऊन एक गाय घेऊन आलो होतो. मामांच्या घरी त्या गाईचं काय नाव होतं माहीत नव्हतं. आम्ही भावंडांनी मात्र त्या गाईचं नाव ठेवलं होतं हरणी. कित्येक वर्षांचा ओस पडलेला गोठा तिच्या आगमनाने भरला होता. कळायला लागल्यापासून माझ्या पाहण्यातील हरणी आमच्या गोठ्यातलं तरी पहिलंच जनावर होतं. लहान बहीण सुनीता आणि मी सकाळ संध्याकाळ तिच्यासाठी गवताचा भारा आणायचो. इतरांसारखी आमच्याकडेही गाय आहे म्हणून हौसेनं शेतात जाऊन तिला चारा घेऊन यायचो आणि पाणी पाजायचो. ती दिसायलाही हरणासारखीच होती हां. म्हणजे तिची शिंग खिल्लारी होती, रंग विटकरी तांबडा, डोक्यावर गोल चंद्रासारखा बारीक ठिपका होता. तिचा शेपटीच्या केसांचा झुपका मस्त काळाभर होता. तिचा रुबाब पाहून कोणत्याही शेतकऱ्याला ही आपल्या गोठ्यात असावी असं वाटलं नसतं तर नवलच. आम्हाला कौतुक असलेल्या हरणीची एक खोड मात्र खूप विचित्र होती. तिला आहारावर पाणी पाजायला नेलं की ती हाताला हिसड्या देऊन उधळायची, नाहीतर शेतात चरायला बांधलेली असताना दोर तोडून किंवा खुंटा उपटून पळून जायची. तिला पकडण्यासाठी मागे लागलं की ती हाती लागता लागायची नाही. तिला आम्हाला थकवण्यात बहुतेक मजा वाटत असावी. तिचा दावे हातात घट्ट पकडून ठेवलेलं असताना तिने कितीतरी वेळेला आमचा फरफट गाडा केला होता. आव्हान द्यावं तसं ती कोणाच्याही उभ्या पिकातून बेदरकारपणे तुडवत पळायची. आम्ही भावंड ती पकडताना अक्षरशः रडकुंडीला येत होतो. ज्या शेतमालकाच्या पिकाचं नुकसान झालं त्याचं बोलणं खात होतो. वैतागल्यामुळं या गाईला पुन्हा मामांच्या घरी सोडून यावं असंही वाटे. भाऊबंदकीतील एका जणाच्या पिकाचं असंच नुकसान करताच खूप मोठा कज्जा झाला होता. त्याचा राग मनात धरून मी हरणीला सुताच्या जाड कासऱ्याने खुंट्याला पक्के बांधलं आणि मनगटात जाड वेताच्या काठीने मार मार मारलं होतं. सुटणं अशक्य आहे हे पाहून अखेर तिने पुढच्या पायाच्या दोन्ही खुरा जुळवत शरण आल्यागत खाली बसून घेतलं. माझ्या अंगात वेताळाचा संचार झाला होता. बेफाम झाल्यानं माझ्या असुरी मान सहन न झाल्यानं तिला अक्षरशः तव आली असावी. तिने हात जोडल्यागत पुढच्या पायांच्या खुरा जोडलेल्या पाहून मनात धुमसत असलेल्या रागाचा पारा क्षणात शून्यावर आला होता. अनावर झालेला संताप हातातली काठी अंघोळीच्या दगडावर आपटून मोडत मी शांत केला होता. मी घरात निघून गेलो तरी ती धास्तावल्यागत उघड्या दरवाजाकडे कितीतरी वेळ पाहत होती. हरणीला माझी एवढी दहशत वाटू लागली होती की मी दिसलो तरी ती खुंट्यावर ताडकन उठून उभी राहत असे. मी तिला खायला चारा घेऊन आलो तरी ती मागे सरकत असे. मी गेल्यावर मग ती चारा खात असे. एखाद्या वेळेला पाणी पाजायला म्हणून घेऊन गेलेल्या बहिणीच्या हातातून ती चुकून उधळलीच तर मी नुसता हरणी असा आवाज देताच ती जाग्यावर थांबायची. इतका तिने माझा धसका घेतला होता. तिला माझ्याबद्दल जेवढी भीती होती तेवढा मीच
चारा पाणी खायला देईल हा विश्वासही होता. तिला दिवसातून 2 वेळेला पाणी पाजणं, चरण्यासाठी नदीला नेऊन बांधणं, रात्रीला चारा वैरण करणं हे काम कंटाळा न करता मी करतच होतो. मी दुरून तिच्याकडे येताना दिसलो तरी ती हंबरत असे. जणू काही मी तिच्या चारा पाण्याला उशीर केला असा काहीसा तिच्या हंबरण्यातील तक्रारीचा सूर असे. आमच्या घरी येऊन वर्ष दीड वर्ष झाले असेल नसेल, तिने एका छानशा पाडसाला जन्म दिला होता. गुबगुबीत मऊ बाळसेदार वासराच्या आगमनानं घरात सगळ्यांना खूप आनंद झाला होता. पहिल्यांदाच घरच्या गाईचं दूध आम्हाला खायला प्यायला मिळू लागलं होतं. त्याआधी आमच्या चहातही दूध नसे. ती वासरासोबत पूर्ण कुटुंबालाही पुरेल एवढं दूध सकाळ संध्याकाळ देत होती. हरणीने घर दुग्धुप्त केल्यानं जणू घरात गोकुळच अवतरलं होतं. हरणी आली तेव्हा आमच्याकडे गोठाही धड नव्हता. आता ती वर्षाला एक ईत देत गोठा भरत होती. पहिला गोऱ्हा 3.5-4 वर्षाचा होताच आम्हाला शेतकामाला घरच्या गाईचा बैल मिळाला होता. त्याचं नाव आम्ही हौशा ठेवलं. नांगरणं आणि वखरणं शिकवायला अधिक त्रास न दिलेला हौशा इमानदारीने शेताच्या औतफाट्याला उभा राहिलेला पाहून त्याच्या जोडीला सिन्नरच्या बैल बाजारातून अजून एक बैल विकत आणला. त्याचं नाव कौशा ठेवलं होतं. हौशा आणि कौशा बैलजोडीच्या जीवावर कधी नव्हे ते शेतात हिरवं सोनं चमकू लागलं होतं. आधी आम्ही शेत बटाईने दुसऱ्या शेतकऱ्याला कसायला देत होतो. इतकी जमीन असूनही वर्षाकाठी धान्याच्या 1-2 पोत्यांची उसनवारी करायला लागत होती. मोठा भाऊ विजय, मी आणि सुनीता आम्ही भावंड वडिलांच्या मागे लागून 1 साल घरीच शेती केली. त्या वर्षी मळणी यंत्राला द्यायच्या धान्यासकट 12 पोतं धान्य झालं. वर्षभर घरासाठी लागणाऱ्या धान्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला होता. एकाकी हरणीच्या कृपेने घराला बरकत आली होती. हरणी, हौशा, कौशा आणि माझी लहानी वासरी दिमाखीचं चारा पाणी करण्याचं काम माझ्याकडे होतं. जणू तसा अलिखित नियमच होता. मी शाळेत गेलेलो असेल तरी माझ्या नावाने 4ही जनावरं खुंट्याला तसंच बांधलेली असत. मला सकाळची 7 ते 12 शाळा असायची. शाळेतून घरी येईपर्यंत मला 12:30 व्हायचे. शाळेतून घरी आलो की मग मी त्यांना चारा पाणी करत असे. वडील किंवा मोठा भाऊ सकाळच्या प्रहरात हौशा आणि कौशाकडून शेतातलं काम करून घेत खुशाल खुंट्याला बांधून ठेवत असत. माझ्याशिवाय दुसरं कोणीही चारा पाणी करणार नाही याची खात्री बहुधा त्या मुक्या जनावरांनाही खात्री असावी. ते माझ्या वाटेलाच नजर लावून उभे असत. मी दुरून येताना दिसलो की जोरजोरात हंबरत. हरणी तर जोपर्यंत चारा पाणी देत नाही तोपर्यंत हंबरून हंबरून भंडावून सोडत असे. जनावरांचं उपाशी हंबरणं कानांना कधी कधी इतकं असह्य होई की पाहिलं त्यांना चारा पाणी करून मग मी जेवत असे. दिवाळीच्या आगेमागे जनावरांना गायरानात चरायला घेऊन जावं लागत असे. आमचं गायरान घरापासून 4.5 किलोमीटर अंतरावर तवल्याच्या डोंगरात होतं. सिन्नर आणि बारागाव पिंपरीच्या अगदी मधोमध. 12 वाजता शाळा सुटली की धावपळ करत घरी यायचं, घाईघाईत जेवण करायचं, पुस्तक, काठी आणि पोतं उचलायचं, जनावरं सोडायची आणि तवल्याच्या डोंगराकडे निघायचं. डोंगरात पोचेपर्यंत 1:30 वाजलेला असायचा. भुकेलेली जनावरं थडाथडा पाय उचलत डोंगर गाठत असत. अर्ध्या दिवसाचा उपवास घडलेली जनावरं डोंगरात पोचल्यावर निमूटपणे चरत असत. त्यांना दुसऱ्यांच्या जनावरांप्रमाणे वळण्याचीही गरज पडत नसे. कमी वेळात पोटातील भूक शांत करण्याचं त्यांना पडलेलं असे. तरी मी इतरांपेक्षा 1-1.5 तास उशिराने घराकडे निघत असे. आपण उशिरा जनावरांना चरायला घेऊन आलो आहोत तर आपल्याला घराकडे उशिराने निघावं लागेल ही समज त्या नासमज वयातही मला होती. अंधार थोडासा गडद होऊ लागला की जनावरंही स्वतःहून घराकडे निघत असत. मी उशिराने जाऊ म्हटलं तरी जनावरं चारा खायचं सोडून घरी जायच्या रस्त्याने पाहत राही. मग त्यावेळी गुरांचं पोट भरलं समजून मी घरी जायला निघत असे. एरवी गुरं चरत असताना बाकीचे सवंगडी पत्ते खेळत, विटीदांडू खेळत, दुपारी उन्हात नदीत पोहत, मी मात्र शाळेच्या वाचनालयातून आणलेली पुस्तकं वाचत असे. डोंगरच्या माळरानात मऊ लुसलुशीत गवतावर पोतं अंथरून कथा कादंबरीचं पुस्तक वाचण्यात मला एक वेगळाच आनंद मिळत असे. पुस्तक नसेल त्यावेळेला मात्र मीही त्या सवंगड्यात सामील होई.
एक दिवस मी साने गुरुजींचं श्यामची आई पुस्तक वाचत होतो. भित्र्या श्यामच्या गमती जमती वाचण्यात कधी नव्हे इतका मी घडून गेलो होतो. सभोवताली काळोख दाटला तरी मला कळलं नव्हतं. संध्याकाळचे 6:30-7 वाजले होते. मला पुस्तकातली अक्षरं दिसायला त्रास होत होता, तरी मी डोळे बारीक करून पुस्तक वाचत होतो. रोज रात्रीची श्यामची गोष्ट वाचत नसून अंथरुणावर पडून वडिलांच्या गोष्टी ऐकतो आहे, इतका मी स्वतःला विसरून वाचत होतो. पुस्तक वाचण्यात इतका मग्न असतानाही मला एका गोष्टीची जाणीव झाली होती, की चारही जनावरं माझ्या अवतीभोवती ओवा दीड ओव्याच्या अंतराने उभी आहेत. मी झोपलेल्या स्थितीत डोक्याच्या दिशेने ते मारक्या नजरेने पाहत आहेत आणि नाकाने फुरफुरत पुढच्या उजव्या पायाच्या खुराने जमीन उकरतायत. चाल केली तर शिंगावर उचलून टाकण्याचाच त्यांचा तो आक्रमक पवित्रा होता. संकटाची चाहूल लागताच मी ताडकन उठून बसलो. समोर साबराच्या आडोशाला एक लहानगं दबा धरून बसलं होतं. ते 5 पैकी कोणीतरी हल्ला करण्याच्या तयारीत होतं. कमरा एवढ्या उंचीचे आणि काळसर करड्या रंगाचे कुत्र्यासारखे दिसणारं ते लांडगं पाहून माझी तर चड्डीच ओली होण्याची वेळ आली होती. माझ्या हातात नावाला काठी होती. लांडग्याच्या नुसत्या दर्शनाने माझ्या पूर्ण शरीराला कंप सुटला होता. मनात रामाचा जोरजोरात जप चालू होता. मी हळूच कवशाच्या आश्रयाने उठून उभा राहिलो. लांडग्याच्या हालचालींकडे धडधडत्या काळजाने डोळे फाडून पाहू लागलो. माझ्यासह 5ही जणांचा मोर्चा हरणीने सांभाळला होता. तिचा आवेश तर खूप भयंकर होता. लांडग्याला ती एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हती. त्याने थोडी जरी हालचाल केली तरी हिच्या अंगात दुर्गा संचारत होती. पहिलवानाने मांडी ठोकावी तशी ती पायांच्या खुराने जमीन उकरीत होती. लांडग्याने चालच करावी ती त्याला चारी मुंड्या चितच करणार होती. शिंगाने ती त्याच्या पोटातील कोथळा बाहेर काढणार होती. आमच्या चौघांच्या जीविताची हमी घ्यावी तशी ती छातीचा कोट करून उभी राहिली होती. मागून हौशा आणि कवशाही तिचा विश्वास द्विगुणित करत फुरफुरत होते. अखेर लांडग्यानेच माघार घेत विचार बदलला. डोंगराच्या लवणातून साबराच्या आडोशाने लपत लपत ते हिंस्र श्वापद पराभूत झाल्यागत निघून गेलं. लांडगे दिसेनासे होताच आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. हरणीच्या हिमतीचं मला कौतुक वाटलं. लहानी वासरी दिमाखीला आणि मला हौशा आणि कवशाच्या मध्ये घालत तिने मृत्यूचं आलेलं संकट मोठ्या धीरानं परतावून लावलं होतं. तिच्या त्या जिगरबाज साहसाचं माझ्याप्रमाणे हौशा आणि कवशालाही नवल वाटलं असावं. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. मी 4ही जनावरांना घेऊन लगोलग घराकडे निघालो होतो. रोजचाच टाईम होता, तरी घराकडे निघायला उशीर झालाय असं मला वाटत होतं. जनावरं नेहमीपेक्षा पाय उचलून चालत होती, तरी मी विनाकारण त्यांना हाकलत होतो. लांडगे निघून गेले तरी त्याची भीती मनात कायम होती. लांडग्यांची शिकार मी होतो की दिमाखी होती हे कळलं नव्हतं, मात्र रक्षक बनवून तिन्ही जनावरांनी आमच्या दोघांचंही संरक्षण केलं होतं. मृत्यूच्या झालेल्या दर्शनाने मी किती वेळा हरणीच्या पाया पडलो असेल देवच जाणे. मात्र मुक्या जनावरांना जेवढं जीव लावू तेवढं तेही आपल्याला माया लावतात. आपण विसरलो तरी ते ओळख विसरत नाहीत. मी शहरात नोकरीनिमित्त स्थायिक झालेलो असताना जेव्हा कधी गावाला जाई तेव्हा ती माझ्याकडे कान टवकारून पाही आणि हंबरत खुंट्याभोवती गोल गोल गरके मारत असे. खूप दिवसांनी लेक घरी आल्यावर आईला जसा आनंद होतो ना, तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर मला दिसत असे. मीही शेतात नाहीतर वैरणीच्या वळईवर जाऊन तिच्यासाठी चारा घेऊन येत असे. हरणी माझ्यासाठी नक्कीच हिरकणी समान होती. तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून माझा जीव वाचवला होता. एवढं जीवावर उदार फक्त एक आईच होऊ शकते. दिमाखी आणि मी आम्ही दोघेही हरणीच्या दुधावर लहानाचे मोठं झालो होतो. दिमाखी एक अर्थाने माझी लहान बहीणच होती. तिनेही मायेप्रमाणेच आमच्या कुटुंबासाठी आयुष्य वेचलं होतं. तिच्या जन्मापासूनचा अंतापर्यंतचा सगळा पट समाधीवर नतमस्तक होताना माझ्या नजरेसमोरून तरळून गेला होता. हरणी आमच्या गोठ्यातील पहिली आणि दिमाखी शेवटची जनावर ठरली होती. अशी मुकी आणि निष्पाप माया यांतर कधी मिळेल का? मनाने नकार देताच आपण अनमोल असं काहीतरी गमावलंय याची जाणीव झाली.